लाजत ग हे शोन, म्हणजे बाळ लाजत बर का, म्हणजे बाळ लाजत. 5-6 दिवसातच आहे ना मी तिला सॉलिड चालू करणार आहे, वरचं चालू करणार आहे, वरचं तिला जेवण चालू करणार आहे. दात सळसळ करायला लागले, त्याच्यामुळे ना सारखं असं काहीतरी चावायचं बघती. काही जरी आपण तिच्या हातात दिलं ना तर लगेच तोंडात जातं. ह्याचं नाव मी पिग्गो ठेवलंय, पिग्गो. हसलं लगेच. बघा आमच्या मॅडमला कॅमेराचं कळतं बरं का. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मस्त असं लवकर उठले, कारण की किशोरला आज लवकर जायचं आहे ऑफिसला. मग काय लवकर उठावंच लागले. आता वाजलेत बघा, मी सांगते 6:45 झालेत आता. आणि मस्त असं आता चहा ठेवलाय आणि कणिक सुद्धा मळले, कारण की रोज सारखी चहापोळी करायची आहे आणि चहापोळी खायची आहे. आणि साहेब काय आज जेवण करून तर नाही जाणार आहे आणि डबा पण नाही नेणार आहे. मग त्याच्यामुळे चहापोळी खाल्ली का म्हणजे जरा पोट पण भरल्यासारखं राहील. त्याच्यामुळे मस्त असं कणिक वगैरे मळून घेतलेले. आणि खरं सांगू का, खरं तर इतकी झोप येत होती ना, पण काय आता साहेबांना लवकर जायचं त्याच्यामुळे मला उठावंच लागलं. आणि प्रिशा तर मस्त अशी झोपलेली आहे अजून पण. तर इथे थोडा अंधार आहे. ते काय ना, उजेड वगैरे केला ना का परत ती जागी होऊन जाईल, त्याच्यापेक्षा आहे ना म्हणून म्हटलं जाऊ दे, झोपली आहे ना ती, तिला झोपू देते. आता पटकन अशा पोळ्या करते. साहेब काय आंघोळीला गेलेले, आता तो आला का पटकन असं चहा पोळी त्याला पण देते. मी पण खाऊन घेते आता लवकर, कारण तो लवकर गेला ना की मला खूप टेन्शन पडून जातं. कारण की तो जोपर्यंत असतो ना घरी तर तोपर्यंत तो तिला सांभाळतो, मग माझी थोडीशी कामं होऊन जातात. पण तो नसल्यावरती सगळं माझ्या अंगावरती पडतं तिचं. आणि ते मॅडम काय ना आता खूप अचपाळ झाली, आता ती राहत नाही व्यवस्थित, नुसते वैताग देते आता. चाललंय जॉबला. आणि हे बघा मॅडम कशा उठलेत. शाळेत आहे की अप्पू, ए अप्पू, प्रिशा, ए प्रिशा, ए मिंगुरी इकडे बघ ना. असं दे आमटे लगेच तिकडे कॅमेऱ्याकडे का. हा चला बाय बाय कर. बाय 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 बाय. बाय बाय. चालले पप्पा, चालले चालले चालले. आता आता काय करायचंय. भूड सोडून गेले आपला. आता गेट लावते की तू. गेले ना पप्पा, भूड भूड गेले. अप्पू इकडे बघ ना, बघ ना. काय काय दिसतोय ना. मस्त असं आता मी माझ्यासाठी ना पालकाची भाजी करायची आहे मला. मी बघा मस्त असं पालक उकडायला ठेवून दिलेलं आहे. हाटीव भाजी करणार आहे मी. आणि गोधड्या लावलं तर मशीनला, तर मशीन झाली, आता मला वाळत घालायच्या आहेत. पण आता मॅडमला सोडून आता काहीच करता येणार नाही आहे. बघू तरी आता कसं जमतंय. सगळा पसारा आहे, अख्ख्या घरभर पसारा आहे. अंथरूण आणि ते सगळं उचलायचं राहिलंय माझं हिच्या नाद, या भामट्याच्या नाद. लाजत ग हे शोन, म्हणजे बाळ लाजत बर का, म्हणजे बाळ लाजत. आता जस्ट जेवण झालंय माझं. मस्त अशी पालकाची भाजी पोळी खाल्ली आहे आणि माझं ऑलमोस्ट सगळंच आवरलेलं आहे. आणि प्रेशरला मी आंघोळ घालून झोपी घातलं होतं. मला असं वाटतं 1च्या आसपासच झोपी घातलं होतं. आता 3 वाजत आलेत. आणि हे बघा झोपली आहे ती, तिचा काही भरोसा नाही. बहुतेक आता उठेल पण, कारण बराच वेळ झालाय 2-8 तास, पण ती 2-2.5 तास झोपतच असते. आणि आता काहीच दिवसात आहे ना, आता 5-6 दिवसातच आहे ना मी तिला सॉलिड चालू करणार आहे, वरचं चालू करणार आहे, वरचं तिला जेवण चालू करणार आहे. तर मला पण आता खूप असं टेन्शनसुद्धा आलं आहे खरं तर, कारण की फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. हो, काय खाऊ घालावं काय नाही ते काही अजून मला तरी असं समजत नाही आहे. बघेल आता, बहुतेक आहे ना किशोरचं तर म्हणणं आहे की आपण आपल्या तिच्या डॉक्टरकडे जाऊ, दाखवू वगैरे, आणि मग डॉक्टरांचा सल्ला घेऊ की डॉक्टर काय म्हणत आहेत, काय चालू करायचं, कसं चालू करायचं, आणि परत किती क्वांटिटीने चालू करायचं सुरुवातीला.
मग आता बघू, डॉक्टरांकडे गेल्यावरच कळेल. तसं तर 26 तारखेला तिला 6 महिने कंप्लीट होऊन जातील आणि 7वा महिना लागेल आता. बघू आता, मला त्याचं पण डेकोरेशनचं करायचं आहे आता, ते पण आता आहे, बघू आता पुढे. आणि खरं तर आहे ना, ती इतकी आता कुरकुर करते ना, तिचे ना ॲक्च्युली दात सळसळ करायला लागले. त्याच्यामुळे ना सारखं असं काहीतरी चावायचं बघते. काही जरी आपण तिच्या हातात दिलं ना तर लगेच तोंडात जातं, किंवा आपण तिला कडेवर जरी घेतलं तर लगेच आपला खांदा चावत बसते. म्हणजे तिचे दात इतके हे होतात ना, आणि त्याच्याने ती खूप कुरकुर कुरकुर करते. आता बघू, त्याचं पण मला डॉक्टरांना विचारायचं आहे. आता सध्या तर झोपली आहे. ती झोपलेली असते ना तेव्हाच खूप शांत असतं, आणि तेव्हाच माझं सगळं काम उरकतं. जागी असली ना तर ती खरंच मला काहीच करू देत नाही. आणि हेच कारण आहे माझा कालचा व्हिडिओ मी माझा व्लॉगच नाही टाकलेला आहे, कारण मी ना व्लॉग बनवूच शकले नाही आहे. दिवसभर फक्त मी तिलाच घेतलं होतं, आणि इतकी ती वैताग देत होती ना मला, खरंच मला अक्षरशः काल तिने ना रडकुंडी आणलं होतं. तिला काय झालं होतं काय माहिती. मी तिचं पोटसुद्धा दाबून बघितलं की तिचं पोट दुखते का काय, पण तिचं पोटसुद्धा दुखत नव्हतं, मान पण नव्हती आवटळली, काहीच नव्हतं. पण नुसती मॅडमची कुरकुर 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 चालूच होती काल. झोपायचं सुद्धा नाव नव्हतं. आणि आता झोपली आहे तर बरे. आणि बघा, प्रिशाची जी कानटोपी आहे ना, माकड टोपी, तर मी बघा कशी ह्याला घातली. ह्याचं नाव मी पिग्गो ठेवलंय, पिग्गो. त्या दिवशी आणलं होतं प्रिशासाठी हे, तर ह्याचं नाव मी पिग्गो ठेवलंय. आणि हे बघा, ह्याला मी किती छान अशी टोपी घातली, आणि त्याला किती सुंदर असं वाटतंय ते. प्रिशाची खेळणी. सहज कपाटामध्ये माझं लक्ष गेलं त्या टोपीकडे, आणि त्याच्यामुळे मग म्हणलं घालून तर बघावं की कसं वाटतंय काय. पण ते इतकं क्यूट दिसतंय ना, खरंच खूप छान वाटतंय. फायनली प्रिशा उठली आहे, आणि आता टाइम झालाय 3:15. बघा, 15च मिनिटात मॅडम उठलेत. ऐकते. ए भामटू, काय झोप झाली? झोप झाली का? झाली का झोपू? उठल्या उठल्या हसायला येते, हसायला येते उठल्या उठल्या. हा, बघितलं कशी उठून गेली ही भामटी उठून गेली. आता मस्त हिचा मेकअप करते, मस्त हिला कपडे वगैरे घालते, मस्त रेडी करते, हो की नाही? व्हायचं ना रेडी तुला? फ्रेश व्हायचं ना? टिटी पाव करायचे ना? हे बघा. कळलं कळलं, सगळ्यांना कळलं. हा, तुला टिटी पाव करायचे, सगळ्यांना कळलं. बघा आम्ही कसं रेडी झालो, कसं रेडी झालो बघा आम्ही. कसे दिसतो आम्ही, विचारतो कशी दिसते म्हणा मी काहीच. कशी दिसते मी? किती मस्त असं रेडी झाली शानी भामटी. अगं भामटी. पिग्गू कुठे? पिग्गू पिग्गू पिग्गू, तुझं पिग्गू कुठे? पिग्गू वरती आहे. प्रिशू खाली आहे. पिग्गू वरती, प्रिशू खाली. हसलं लगेच. बघा, आमच्या मॅडमला कॅमेराचं कळतं बरं का. कॅमेरा आला का मॅडम लगेच स्माईल देतात, हो की नाही? लगेच हसते ना तू. काय ना, आता 7:30 झाले असतील संध्याकाळचे 7:30 झालेत आता. आणि किशोर अजून आलेला नाही ऑफिसवरून. मग काय मॅडमला घेऊन बसलेले. मॅडमची आत्ता झोप झाली. काय होतंय? माझे केस राहतील का अप्पू? ॲक्च्युली आम्हाला बाहेर पण जायचं होतं आज थोडंसं, पण साहेबच अजून आलेले नाही आहेत. मग काय आता बहुतेक तरी प्लॅन कॅन्सलच आहे, कारण आता एवढ्या उशिरा तरी कुठे जाणार आहे ना. मला प्रेशरसाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे, म्हणून जायचं होतं आम्हाला बाहेर, हो की नाही? शॉपिंग करायची ना. तर काय माहिती कधी येतोय फोन, तर मी काय अजून लावलेला नाही आहे. बघते आता थोड्या वेळात त्याला फोन लावून बघते. कुठे काय पप्पा कुठे? सकाळपासून गेले पप्पा, कुठे गेले? बघितलं कसं बोटाचं कसं चाललंय बघा. ते पहा, काय करते असं छान 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 कर, छान छान छान. अप्पू मम्मम ना मम्मम मम्मम. आज आहे ना गाईज, आज 2 वेळा अप्पू मस्त असं मम्मम
मम्मम म्हणली मम्मम म्हण. ए अपू मम्मम म्हण ना. ए सोना अगं म्हण ना मम्मम. हे बाबडू टीव्ही बघते बघ. टीव्ही बघते बघा. तारक मेहता. गाईज बघा 9:45 झालेत अक्षरशः. हे पहा रात्रीचे 9:45 झालेत. अजून पण साहेब आले नाही आहेत. आज साहेबांना खूपच उशीर झालाय. आणि मॅडमला आहे ना झोका देते. तिला आत्ताच झोक्यात घातले जस्ट. आणि हे बघा हिची पालथं पडायची तयारी चालू झाली बघा झोक्यात. काय चालू आहे हा? काय करती? पालथं पडायचंय? झोक्यात सुद्धा पालथं पडती राव. झोक्यात कोण पालथं पडतं? आणि ह्या मॅडम झोक्यात सुद्धा पालथं पडतायत. स्वयंपाक तर झालाय. आता साहेब येतच असतील आता 5-10 मिनिटात कदाचित तो येईलच. जवळच आलेला आहे. मग काय आता बघते साहेबांचीच वाट. आजचा अख्खा दिवस तर काय आम्हा दोघी मायलेकींचंच गेलंय. किशोर तर काही नव्हताच घरी. हो की नाही? हो ना बघू. झोपून घे आता. आता कधी झोपते ही काय माहिती. तर झोकाच देत बसावं लागेल आता एकसारखा. तेव्हा कुठे झोपेल. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.